स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठसारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमस्कार. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत. आज शुक्रवार आणि ठरल्याप्रमाणे आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत. मागच्याच वर्गामध्ये आपण दुसरा अध्याय पूर्ण केला होता. आज आपण तिसरा अध्याय म्हणजेच कर्मयोग सुरू करणार आहोत. तिसऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक अर्जुनाच्या एका प्रश्नाने सुरू होत आहे आणि त्या प्रश्नामध्येच अर्जुनाच्या मनामध्ये काही गोंधळ निर्माण झालेला आहे आणि त्या गोंधळाची स्वीकारोक्ती अर्जुन दुसऱ्या श्लोकमध्ये करत आहे. पहिल्या श्लोकमध्ये नेमकं त्याला गोंधळ कुठे झालेला आहे तो या संदर्भात सांगतोय भगवानांना आणि तो मोहात पडलेला आहे म्हणून जणू काही तो मोहात पडलेला आहे म्हणून त्याला तो गोंधळ झालेला आहे असं तो स्पष्टपणे स्वीकार करतो आणि भगवानांना सांगतो की तुम्ही जे सांगितलं ते योग्य सांगितलं आहे, पण मी मोहात पडल्यामुळे मला हे नेमकं कळत नाही आहे की मी या मार्गावर जाऊ की या मार्गावर जाऊ, म्हणून मला कृपया मार्गदर्शन करावं. आता भगवानांपुढे त्यांचा तो लाडका शिष्य अशी विनंती करत आहे आणि लाडका असो की आपल्यासारखे सामान्य असो, पहा ईश्वर इतके दयामय असतात की कोणीही मार्गदर्शन मागितलं तर ते केल्याशिवाय राहत नसतात. श्लोक वाचून अर्थ वाचून त्याचं विवेचन करूया, पण त्याच्या आधी दुसरा अध्याय त्याचा एक गोषवारा त्याची एक उजळणी करूया आणि ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या संदर्भामध्येच अर्जुनाचा गोंधळ आहे. तिसरा अध्याय सुरू होत आहे कर्मयोग, पण एकदम कर्मयोगाची परिभाषा सुरू होत नाही आहे. काय सुरू होत आहे? अर्जुनाच्या गोंधळातून हे सगळं सुरू होत आहे. इव्हन दुसरा अध्यायसुद्धा तिथे सुद्धा अर्जुन गोंधळलेला आहे, पण तिथला गोंधळ तो थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे, इथे हा थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे. तर दुसरा अध्यायामध्ये जो प्रथम काही श्लोकांमध्ये अर्जुन निरुत्साहित झालेला आहे, त्याला न्यूरोसिस झालेला आहे आणि भगवान त्याला उत्साह देऊन राहिलेत. उत्साह देऊन त्याला युद्ध करण्याकरता प्रेरित करत आहेत. आणि जेव्हा थोडा अर्जुन जरा स्थिर स्थावर होतो तर लागलीच तिथे भगवान काय करत आहेत तर थेट त्याला आत्मतत्व सांगत आहेत. शरीर आणि शरीरमध्ये राहणारी शरीरी किंवा आत्मा, आणि हे आत्मा, हा जो आत्मा आहे हा कधी पण जन्म झालेला नाही आणि याचा मृत्यूसुद्धा होणार नाही. कोणत्याही प्रकारे तो नष्ट होणार नाही. सांख्ययोग पूर्णपणे सांगतात सांख्ययोग झाल्यानंतर
भगवान पुन्हा त्या अर्जुनाला बुद्धियोग किंवा कर्मयोग सांगतात आणि हेही सांगतात की हे कर्मयोग साधून जो साधक आहे किंवा कर्मयोगी आहे तो आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे बंधनांना मोडून त्यांना झटकून तो मोक्ष प्राप्त करत असतो. आणि असा जो साधक की ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी बुद्धियोगाचं आचरण केलेलं आहे त्याच्या हृदयात कोणत्याही प्रकारच्या इच्छा, वासना, कामना, स्वार्थबुद्धी नसते, असं बुद्धियोग समजावून सांगत असताना भगवान सांगतात. तर तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न येतो की अशी लोक की ज्यांच्या मनात काही इच्छा वासनाच नाही आहे ते कसे बोलतात, कसे चालतात, कसे वागतात, कसे उठतात, कसे बसतात, म्हणजेच स्थितप्रज्ञाची लक्षणं अर्जुन विचारतो आणि मग भगवान त्यांना स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगतात. आणि सगळ्यात शेवटी 3 श्लोकांमध्ये कसं स्थितप्रज्ञ लोकांना शांती, चिरशांती, तात्पुरती नव्हे, कशी लाभते या संदर्भात सुद्धा अर्जुनाला ते मार्गदर्शन करतात आणि तिथे तो अध्याय पूर्ण होतो. आता हा 3रा कर्मयोग नावाचा अध्याय सुरू होतो आणि सुरुवातच होते अर्जुनाच्या प्रश्नाने. पहा, गीतेमध्ये फार सुंदर विचारांची सुसूत्रता आहे. अनेक वेळा अर्जुन स्वतः प्रश्न करून भगवानांना काही विचारतो आणि मग त्याच्या उत्तरामध्ये तो अध्याय सुरू होतो. आणि कधीकधी दयेपोटी, करुणेपोटी भगवान स्वतःच अर्जुनाने विचारलं नाही आहे तरीसुद्धा तुझ्या मनात काय प्रश्न असतील हे आधीच गृहीत धरून स्वतः भगवानच सुरू करतात. असं करून हा पूर्ण गीतेमध्ये विचारांची अत्यंत सुंदर सुसूत्रता मांडली गेलेली आहे. 3रा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाने सुरुवात होत आहे. काय तो प्रश्न आहे? ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसि केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? पहा, अर्जुनाचा नेमका गोंधळ काय आहे की त्याला असं वाटतंय की 2य अध्यायामध्ये भगवानांनी ज्ञानाला कर्माहून श्रेष्ठ सांगितलं आहे, कर्माची अवहेलना केलेली आहे. ज्ञान श्रेष्ठ आहे, कर्म निकृष्ट आहे, कर्माची अवहेलना केलेली आहे. आणि असं असून सुद्धा तुम्ही मला कर्म करण्याकरता का प्रवृत्त करत आहात? जर कर्म निकृष्ट आहे, तुम्ही त्याची अवहेलना केली 2य अध्यायामध्ये, तरीसुद्धा तुम्ही मला कर्म करायला का प्रवृत्त करत आहात? अतिशय मार्मिक प्रश्न आहे. पण मोहात सापडलेला अर्जुन आहे म्हणून काहीतरी गफलत होण्याची शक्यता आहे. त्याचं आपण विवेचन करूया. पण त्याच्या आधी या श्लोकामध्ये एक वैशिष्ट्य आहे की इथे जनार्दन आणि केशव म्हणजे अर्जुन भगवानांना या दोन्ही नावांनी त्यांना संबोधन करतो. जनार्दन म्हणजे काय? जनार्दनचा एक अर्थ असतो दुष्टांचा नाश करणारे. आता भगवान कृष्णाने अनेक दुष्टांचा कंस चारुणवर सगळ्यांचा नाश केलेला आहे, त्या अर्थाने सुद्धा जनार्दन असतो. आणि दुसरा अर्थ असतो जनांची याचना पूर्ण करणारे. काय सुंदर नावे! सामान्य जनांची याचना ही दूर करणारे. जर कोणी काही याचना केली तर ते लागलीच पुरवणारे. अर्जुन तर त्यांचा लाडकाच आहे. प्रश्नरूपी त्यांचे जे काही याचना आहे ते पूर्ण करणारच आहे. जनार्दन आणि दुसरं
शेवटी तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव, हे केशवा तुम्ही मला कर्मात का गुंतवून राहिलेत? तुमच्या दृष्टीने कर्म निकृष्ट आहे. केशव शब्द याचा अर्थ काय असतो? केशी नामक राक्षसाचा वध केल्याने भगवानांचं नाव केशवसुद्धा आहे. एकाच श्लोकमध्ये दोन दोनदा संबोधन करणे ही पुनरावृत्ती आहे का? शास्त्रामध्ये पुनरावृत्तीला दोष समजला जातो, पण मुळीच नाही. का? पहा, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या असहाय्य विकलतेच्या स्थितीमध्ये पोहोचतो तेव्हा आपण काय करतो? आपले जे संबंधी असतात, आपले जे निकट लोक असतात, आपण काय म्हणतो? अरे बाबा करून दे ना राजा, अरे बाबा ए मुला करून दे ना. म्हणजे काय? आपली ती आर्तता दिसून येते. जेव्हा आपण आपल्या कोणत्या जवळच्या मुलाला, मुलीला किंवा जे कोणी असतील त्यांना असं सारखं एक दोन संबोधनं देऊन विनंती करतो, याचा अर्थ काय? की आपण थोडे असहाय्य किंवा उद्विग्न झालेलो आहोत आणि आपल्या समस्येचं निदान आपल्याला लवकर पाहिजे. त्या अर्थाने इथे अर्जुनाने जनार्दन आणि केशव ह्या दोन्ही शब्दांचा उपयोग, या दोन्ही संबोधनाचा उपयोग केलेला आहे. तर आता श्लोकाच्या विवेचनामध्ये प्रवेश करण्याच्या आधी अर्जुनाची मनस्थितीचा पुन्हा एकदा आपण थोडंसं विवेचन करूया. कारण की अर्जुन हा मोहात पडलेला आहे आणि जी व्यक्ती मोहात पडलेली आहे, आता जी म्हणजे आपण सर्व मोहातच आहोत बरं, म्हणजे अर्जुनाला आपण दोष देतो ना, आपण मोहात नाही आहोत असला काही आव मी काही आणत नाही आहे आणि तुम्हाला पण तसा काही आव नसेलच, पण तरीसुद्धा आता तो जीवांचा एक प्रतिनिधी आहेत. फरक एवढा आहे की आपला मोह उघड पडलेला नाही आहे, त्याचा मोह उघड पडलेला आहे. किंवा आपला मोहसुद्धा कितीदा उघड पडलेला असतो, पण त्याच्याकडे आपण काना डोळा करत असतो, एवढंच. असो, पण जेव्हा एखादी व्यक्ती मोहात पडते तर त्याच्या विचारसरणीमध्ये सुद्धा एक फार मोठा बदल म्हणा किंवा एक चूक घडत असते. आणि ती चूक घडत असते त्याचं आपण ॲनालिसिस, विवेचन करणार आहोत, पण त्याचं नेमकं मोह काय घडत आहे हे आधी बघूया. आणि ते म्हणजे की ही मानव मनाची एक उणीव आहे की जेव्हा आपण एखाद्या शिक्षकाला, आचार्यांना काही प्रश्न विचारतो तर आपली ही अपेक्षा असते की आपल्या मनाप्रमाणे उत्तर मिळालं पाहिजे. आपल्या मनामध्ये जे उत्तर पण एक विचार करून ठेवलेला आहे त्याला पाठिंबा, त्याला सपोर्ट, त्याला आधार मिळाला पाहिजे. आणि समजा आचार्यांनी आपल्या विपरीत, आपल्याला प्रतिकूल, आपल्याला अनुकूल नसलेलं असं काही उत्तर दिलं तर शूरवीरता आणि धाडस कशामध्ये आहे की त्यांनी जे काहीही निर्णय दिलेला आहे, त्यांनी जे काहीही आपल्याला शिकवण दिलेली आहे त्याच्यावरती ठामपणे चालण्याचा प्रयत्न करावा. पहा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं. प्रश्न विचारला गेलेला आहे, काही परिस्थिती निर्माण झालेली आहे, माझ्या मनाप्रमाणे मला आचार्याने उत्तर नाही दिलेलं आहे, पण माझी श्रद्धा इतकी असली पाहिजे की जे काही गुरु सांगत आहेत ते एकदम योग्य आहे आणि त्याचा काही जास्त विचार न करता जरी माझ्या प्रतिकूल परिस्थिती किंवा माझ्या प्रतिकूल निर्णय दिला गेलेला आहे तरीसुद्धा त्याच्यावरती अंमल करणे हे एक धाडसाचं, साहसाचं आणि एक शौर्याचं लक्षण आहे. हा तर झाला एक भाग. पण काहीतरी कारणं सांगून आपल्या मनासारखंच वागणं हे अत्यंत भेकडपणा, भित्रेपणा आणि दुर्बलतेचं लक्षण आहे. आचार्याने सांगितलं आहे काय करायचं आहे, पण ते माझ्या प्रतिकूल आहे आणि मला माझ्या अनुकूल करायचं आहे आणि काहीतरी सबबीवरती मी माझ्या अनुकूल काहीतरी करत बसलो
गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तर हा निव्वळ भित्रेपणा, भेकडपणा, दुर्बलता आहे आणि त्यातून आपलं आध्यात्मिक नुकसानच घडत असतं, अनेकदा लौकिक नुकसानही घडत असतं. जेव्हा प्रतिकूल परिस्थिती सहन करू शकत नाही, त्याला सामोरे जाऊ शकत नाही, तेव्हा अनेकदा असे भित्रे लोक काय करतात, मोहापोटी आपल्या निर्णयांना, अर्थात जे वाईट आहेत त्याला चांगुलपणाचं एक वेश किंवा वेष्टन लावतात. म्हणजे वाईट गोष्टींना चांगुलपणाचं वेश पांघरून आणि तिला हे चांगलं आहे असं पोच करतात. पहा, अर्जुनाच्या जीवनात बिलकुल एक्झॅक्टली हेच घडत आहे की माझ्या मनाप्रमाणे करायचं आहे आणि ते वाईट आहे, पण त्या वाईटाला काहीतरी चांगुलपणाचा एक वेस्टर्न एक आवरण लावून त्याला समोर नाही हे कसं जरुरी आहे हे असं पोच करणं, हे कशाचे लक्षणं आहेत, भित्रेपणाचे आणि मोहात पडलेल्याचे लक्षणं आहेत. तर या ठिकाणी जेव्हा अर्जुन म्हणतो अर्जुनाला बिलकुल सुरुवातीला 2ऱ्या अध्यायामध्ये की मी युद्ध नाही करणार आणि कारण सांगतो, अरे हिंसा होणार आणि भरपूर काही कारणं सांगतो, त्याच्या तपशिलात मी आता जात नाही, तर काय करतोय, आपल्या हिंसा त्यागाच्या भित्रेपणाला, चांगुलपणाचं कर्तव्य त्यागरूपी त्याला वाईटपणा आलेला आहे. म्हणजे तो दाखवतो काय की मी केवढा त्यागी आहे, पण त्याच्या त्यागाच्या पाठीमागची भावना काय आहे, तो घाबरलेला आहे. त्याला ते युद्ध नको आहे, तो मोहात पडलाय की माझे सगळे स्वतःचे स्वजन आहेत, मी त्यांना कसं मारणार. तो म्हणजे जोपर्यंत तो दोन्ही सेनेच्या मध्ये आला नव्हता तोपर्यंत त्याच्यामध्ये उर्मी होती, उत्साह होता, पण जसंच तो भीष्म, द्रोण, कृपाचार्य यांना बघतो आणि तो मोहात सापडतो. आणि मोहात सापडून काय म्हणतो की अरे युद्ध करून काय होणार आहे, अरे दुर्योधन तो सुद्धा माझा भाऊच आहे. म्हणजे आपल्या मोहाला तो मी कसा त्यागी आहे, म्हणजेच आपल्या वाईटपणाला त्यागाचा, चांगुलपणाचा वेष्टन लावत आहे. म्हणजेच काय झालंय की तो मोहात सापडलेला आहे. आणि जेव्हा मनुष्य मोहात सापडतो त्याच्यानंतर तो एकानंतर एक सतत चुका करत जातो. पहा, मोहात सापडलेला आहे, भीती मनात दडलेली आहे आणि त्याला त्यागाचा, चांगुलपणाचा वेष्टन लावून तो आपली चूक झाकू इच्छिते. लक्षात ठेवा की जेव्हा वाईट चांगुलपणाचं आवरण झाकून येतं ना, तर अशा वाईटाचं त्याग करणं भयंकर अवघड असतं. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो हेच वाक्य, जेव्हा वाईटपणा चांगुलपणाचं आवरण घेऊन पुढे येतं आणि आपल्याला माहीत असतं ते की आपण काहीतरी चालाकी करतोय, तर अशा चालाकीचं त्याग करणं, अशा मोहाचं त्याग करणं हे अत्यंत कठीण असतं. आणि अशाच वृत्तीमुळे काय घडत असतं, तर हा कन्फ्युजन जो घडलेला आहे ना, हा अर्जुनाच्या मोहामुळे घडलेला आहे. मी अजून श्लोकापर्यंत आलेलो नाही आहे. तुम्ही म्हणाल अहो कसला मोह किंवा कसली चूक मी तुम्हाला दाखवतो, पण त्याचा मोह हे लक्षात ठेवा की जेव्हा कोणी पण व्यक्ती, आपण आपल्या सामान्य जीवनामध्ये सुद्धा बघतो की जेव्हा एखादी वाईट गोष्ट चांगल्याचं आवरण घेऊन आपल्या पुढे येते, तेव्हा त्या वाईट गोष्टीचा त्याग करणं भयंकर अवघड असतं. इथे आता श्लोकाचं विवेचन चालू करूया की ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. 2ऱ्या अध्यायाच्या संदर्भात अर्जुन भगवान कृष्णांना काय सांगतोय की तुम्ही मागच्या या अध्यायामध्ये ज्ञानयोगाला कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ प्रतिपादित केलेलं आहे.
तुम्ही कर्माची अवहेलना केलेली आहे, कर्माची निंदा केलेली आहे, आणि तरीसुद्धा तुम्ही मला कर्म करण्याकरता का प्रवृत्त करत आहात? तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. एखादी व्यक्ती आजारी आहे, डॉक्टरकडे जाते, डॉक्टरने त्यांना औषध दिलं आणि विष पण दिलं, सांगितलं की पहा हे औषध घेतलं ना तर तुम्हाला फार बरं वाटेल, पण तुम्ही ते औषध घेऊ नका, तुम्ही हे विषच घ्या. अशी काही समजूत त्या अर्जुनाची झालेली आहे. तो काय म्हणतो लक्षात घ्या, पुन्हा सांगतो की तुम्ही मागच्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाला किंवा ज्ञानाला कर्मापेक्षा श्रेष्ठ प्रतिपादित केलेलं आहे, कर्माची अवहेलना केलेली आहे, निंदा केलेली आहे, आणि तरीसुद्धा तुम्ही मला कर्म करण्याकरता का प्रवृत्त करत आहात? आता आधी आपण या दुसऱ्या अध्यायाचा अजून एकदा उजळणी करूया, बिलकुल द्रुतगतीने. अर्जुनाचे हे जे मनामध्ये ही शंका आली आहे, ही कोणत्या कोणत्या श्लोकामुळे आलेली आहे? त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला कर्मामध्ये प्रवृत्त करत आहात. तो कोणत्या श्लोकाच्या मुळे तसं होत आहे आधी ते बघूया. दुसऱ्या अध्यायाच्या 18व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, तस्मात युद्धस्व भारत. अगदी बरोबर आहे. कृष्ण म्हणतात आहे की तू युद्ध केलंच पाहिजे, तस्मात युद्धस्व भारत. त्याच्यानंतर 37वा श्लोक आहे, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. अरे उठ अर्जुना आणि युद्ध करण्याचा तू निर्णय घे. 37वा श्लोक. आता 38वा श्लोक, ततो युद्धाय युज्यस्व. अरे उठ आणि युद्ध करण्याचा तू निर्णय घे. म्हणजे अर्जुन जे म्हणतोय की तुम्ही मला कर्मामध्ये प्रवृत्त का करत आहात, तर हे बरोबर आहे. पुन्हा तो म्हणतो की तुम्ही ज्ञानयोगाला कर्मयोगापेक्षा जास्त त्याची महिमा जास्त गायली आहे आणि कर्माची अवहेलना केलेली आहे. तर ते कोणते श्लोक आहेत? तर ते 45वा श्लोक आहे आणि 49वा श्लोक आहे. ते एकदम त्याचा धावता आढावा घेऊया, कारण की अर्जुनचा ही शंका नेमकी काय आहे आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, आणि मग ती शंका कशी चुकीची आहे त्याच्यात सुद्धा आपण विवेचन करणार आहोत. तर कर्म करण्याकरता प्रवृत्त करत आहेत भगवान, हे तर सत्यच आहे. आता ज्ञानयोग त्यांनी म्हणजे त्याची प्रतिष्ठा गायलेली आहे आणि कर्माची अवहेलना केलेली. त्याच्याकरता 45वा श्लोक आधी वाचतो. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंदो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेदवर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे सर्व भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. याचं चिंतन आपण केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे. म्हणून तू ते भोग आणि त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. काय आहे? काय त्याचा अर्थ आहे की पहा, वेदांचे 2 भाग, कर्मकांड आणि ज्ञानकांड. आणि कर्मकांडमध्ये काय आहे? यज्ञ करा, देवतांना प्रसन्न करा आणि आपले इच्छित फळ घ्या आणि भोगा आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या कचऱ्यात सापडा. वेदांचा हा कर्मकांड भाग झाला, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही आहे. तर भगवानांनी जी निंदा केलेली आहे किंवा ज्याची अवहेलना केली ती कशाची केली आहे? कर्माची केलेली आहे, कर्मयोगाची नाही. हे पहा, ही एक अत्यंत म्हणजे ज्याला म्हणतात की एक सूक्ष्म ही गोष्ट आहे. अगदी भगवानांनी निंदा केली आहे कर्मयोगाची नव्हे, कर्माची, सकाम कर्माची केलेली आहे. वेदांचे 2 भाग असतात, आठवलं असेल सर्वांना, मला पूर्ण विश्वास आहे. कर्मकांडमध्ये काय आहे? यज्ञ करा, दान करा, पुण्य कमवा,
देवतांना प्रसन्न करा, तुम्हाला खूप सारं धन मिळेल, पुत्र प्राप्त होईल, खूप चांगलं पीक होईल, पाऊस होईल, धनधान्य एकदम भरपूर होईल, सुख भोगा आणि पुन्हा मेले की पुन्हा पृथ्वीवरती या. अरे हे आपल्याला करायचं नाही आहे. म्हणून भगवान काय म्हणतात, म्हणजे त्यांनी जे म्हटलं आहे, निर्द्वंद्व हो तू, या सगळ्या द्वंद्वातून बाहेर पड, नित्य सत्वस्थो, सत्वामध्ये स्थित हो. का? मोक्ष प्राप्त करायचं आहे. निर्योगक्षेम म्हणजे हे सगळे यज्ञबिज्ञ सोड, योगक्षेमाच्या मागे लागू नकोस. आत्मवान म्हणजे काय? अरे आत्मतत्वामध्ये स्थित हो, आत्मतत्वाला प्राप्त कर. म्हणजेच ज्ञानयोगाची स्तुती केली आहे, हे पण सत्य आहे. पण इथे कर्माची निंदा केली आहे, कर्मयोगाची नाही. पहा, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, अर्जुनाचा जो आरोप आहे की तुम्ही कर्माची अवहेलना केलेली आहे आणि मला कर्म करायला सांगतात आहे, तर भगवानांनी सकाम कर्माची अवहेलना केली आहे. का? कारण की सकाम कर्माने काय होत असतं हो? सुख लाभतं जास्तीत जास्त, मोक्ष लाभतं का? नाही. पहा, कर्म आणि कर्मयोगमध्ये अंतर आपल्याला चांगलाच माहिती आहे. तो पॉईंटसुद्धा आपण पुढे कव्हर करणार आहोत. पण मी हा श्लोक वाचत असताना मुद्दाम तुमच्या पुढे काय मांडलं की अर्जुनाचा हा आरोप किती खोटा आहे की तुम्ही ज्ञानाला श्रेष्ठ मानता कर्मापासून. हो, कर्मापासून मानतो, पण मी तुला कर्मयोग करायला सांगितलं आहे, कर्म करायला नाही सांगितलं आहे. कर्मामध्ये काय होत असतं? सकाम कर्म. आणि कर्मयोगामध्ये काय करतो आपण? सगळे जे कर्म करतो ते ईश्वर प्रेरित बुद्धीनी करत असतो, बुद्धियोगाने करत असतो, आत्मस्थित होण्याकरता करत असतो, निर्द्वंद्व होण्याकरता करीत असतो, सत्वमध्ये स्थापित होण्याकरता करत असतो, योगक्षेमाची काळजी करत नाही. आलं लक्षात? म्हणजे अर्जुनाचा हा जो एक आरोप होता की तुम्ही कर्मामध्ये प्रवृत्त करत आहेत, बरोबर आहे, कर्माची पण ते निंदा करतात. का? कारण की सकाम कर्म मनुष्याला जन्ममृत्यूपासून बाहेर नेऊ शकत नाही. आणि जन्ममृत्यूपेक्षा बाहेर न्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? का आता कर्मयोगचं आचरण किंवा ज्ञानयोगचं आचरण. तर ज्ञानयोग नक्कीच श्रेष्ठ आहे, म्हणजे या कर्मांपेक्षा तरी, म्हणून त्याची स्तुती केलेली आहे. तर अर्जुनाचा हा आरोप एकदम निराधार आहे. आणि त्यांनी कर्म करण्याकरता का प्रेरित केलं त्याचं पण विवेचन पण आजच करणार आहोत. पण आधी दुसरा श्लोक अजून पण घेऊया. 45वा श्लोक तर झाला, आता 49वा श्लोक घेऊया. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी कर्माची निंदाच केलेली आहे, सकाम कर्माची. शब्दांकडे लक्ष द्या. कर्माची निंदा केलेली आहे, कर्मयोगाची नाही. काय म्हणतात? दूरेण यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दूरेण यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय. पहा, बुद्धियोग आणि कर्मयोग एकच गोष्ट आहे. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः म्हणजे काय? या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. परफेक्ट. या समत्व, पहा, बुद्धियोग म्हणजे कर्मयोग जेव्हा आचरणात आणतो तो कशाकरता आणतो? आपली बुद्धी समत्व असली पाहिजे. समत्व असली पाहिजे म्हणजे काय? राग द्वेष आपला गेला पाहिजे, स्वार्थ गेला पाहिजे, हे कर्म चांगलं ते कर्म वाईट वगैरे ही सगळी बुद्धी गेली पाहिजे. अशी बुद्धी आली म्हणजे काय? समत्वात स्थित झालो म्हणजे काय? स्थितप्रज्ञ झालो. स्थितप्रज्ञ म्हणजे काय? मोक्षच झालं की. तर मोक्षापेक्षा सकाम कर्म हे किती खालच्या दर्जाचे आहेत. आणि सामान्य जीवकोटीचे लोक करतात, आपण साधक आहोत. तर भगवानांनी सकाम कर्माला जर शिव्या घातल्या तर त्यात चूक काय केली? अर्जुनाचा आरोप खोटा आहे ना? कळतंय ना? अर्जुनाने काय म्हटलं की तुम्ही कर्माची अवहेलना करता आणि मला कर्म करायला लावता. तर अर्जुनाला कर्म करायला का लावलं? म्हणजे सकाम कर्माला शिव्या देऊन. कारण की त्याच्यावरती आपण पुढे जाऊया. पण आधी हे बघूया की ज्ञानयोगाच्या दृष्टीने किंवा कर्मयोगाच्या दृष्टीने सकाम कर्म त्याला काही स्थानच नाही आहे. तो आपल्याला जन्ममृत्यूच्या बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून या समत्व बुद्धी योगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे.
म्हणून हे धनंजया, तू समत्वबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन होत. का दीन होत? कारण की ज्यांना मृत्यूमध्ये फसावायला गेले. म्हणजे आता अर्जुनाचे 3 आरोप त्याची पुन्हा चर्चा करूया आपण. आणि अर्जुन कुठे चुकत आहे आणि तो का चुकत आहे? कारण की तो मोहात सापडलेला आहे. तो काय म्हणतो की कर्मापेक्षा तुम्ही ज्ञानयोगाला जास्त श्रेष्ठ मानलेलं आहे. कर्माची अवहेलना केलेली आहे आणि तरी सुद्धा तुम्ही मला कर्म करायला लावत आहेत. तर पहा, भगवानांनी सकाम कर्माची निंदा केलेली आहे, स्पष्ट दिसतंय आपल्याला. आणि राहिला प्रश्न ज्ञानयोग आणि कर्मयोग, दोघांचंही जर आचरण केलं किंवा दोघांपैकी एकाच जर आचरण केलं किंवा याचं आचरण केलं, ज्ञानयोग किंवा कर्मयोग, तरीसुद्धा आपल्याला मुक्ती लाभत असते. म्हणजे ज्ञानयोगनी मुक्ती लाभेल आणि कर्मयोगनी लाभणार नाही असं नाही आहे. आणि भगवानांनी जी निंदा केलेली आहे ती सकाम कर्माची केली आहे, कर्मयोगाची नाही. इथेच अर्जुनचा घोटाळा झाला. इथेच अर्जुनाचा घोटाळा झाला. आणि हा अजून घोटाळा अजून चांगल्या पद्धतीने समजण्याकरता आपण ह्याच दुसऱ्या अध्यायाचा 39वा श्लोक तो एकदा पुन्हा वाचून त्याची थोडी विवेचन करून मग पुढे जाऊया. 39व्या श्लोकामध्ये काय म्हणतात भगवान? एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे पार्था, हा विचार तुला, म्हणजे मी तुला याच्या आधी काय सांगितलं भगवानांनी? या श्लोकाच्या आधी सांख्ययोग सांगितलेलं आहे, आत्मतत्व सांगितलेलं आहे. आणि ते सांगितल्यानंतर आता भगवान काय म्हणतात आहे की हे अर्जुना, जे आत्मतत्व मी तुला सांख्ययोगाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सांगितलेलं आहे, तेच आत्मतत्व आता मी तुला बुद्धियोगाच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते तू ऐक. जे आत्मतत्व मी तुला आत्ता सांख्ययोगाच्या माध्यमातून सांगितलं, तेच आत्मतत्व तू आता बुद्धियोगाच्या माध्यमातून कसं प्राप्त करू शकतो हे तू ऐक. याचा अर्थ स्पष्ट आहे की तू सांख्ययोगाच्या माध्यमातून जा किंवा तू कर्मयोगाच्या माध्यमातून जा, तुला आत्मसाक्षात्कार घडणारच आहे. तर अर्जुनाचा हा आरोप की तुम्ही कर्माला गौण मानलेलं आहे, हा अत्यंत चुकीचा आहे. आणि हा चुकीचा विधान अर्जुनाने का केला? कारण की तो मोहग्रस्त झालेला आहे. इतकी स्पष्ट उक्ती भगवान देऊन राहिले की जे आत्मतत्व तू सांख्ययोगाने ऐकलं त्या माध्यमातून तू प्राप्त करू शकतो, तेच आत्मतत्व बुद्धियोगाच्या माध्यमातून तू कसं प्राप्त करू शकतो हे मी तुला सांगतो, तू ऐक. इथे कर्मयोगाला त्यांनी गौण धरलेलं नाही आहे, त्यांनी गौण धरलंय कशाला? सकाम कर्माला. पुढे काय म्हणतात? बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. आणि या बुद्धियोगाच्या आचरणाने, या कर्मयोगाच्या आचरणाने काय होईल की तुझे कर्मबंध जे आहेत ते सर्व प्रकारे नष्ट होऊन जातील. तुझे कर्मबंधनं जेव्हा तू कर्मयोगामध्ये प्रतिष्ठित होशील तर काय होईल? तुझे सर्व कर्मबंधनं हे बिलकुल नाहीसे होतील. म्हणजेच काय? तू मोक्षाला प्राप्त होशील. आता इथे कुठे ज्ञानयोगाला वरती आणि कुठे कर्मयोगाला खालती असं काही म्हटलंय का? नाही. अर्जुनाची गफलत कुठे झाली? कर्म आणि कर्मयोग. इथे काय करायला सांगतात ते भगवान? कर्मयोग किंवा बुद्धियोग आचरणात आणायला सांगत आहेत. आलं लक्षात? आणि त्यांनी कर्माची निंदा बिलकुल स्पष्टपणे केलेली आहे, सकाम कर्माची.
आलं का लक्षात? सकाम कर्माची निंदा त्यांनी केली. का केली आहे? कारण की त्यातून मोक्ष प्राप्त होणार नाही आहे. तर अर्जुनचं मोहामुळे गफलत कुठे झाली? त्यांनी कर्माच्या माध्यमातून मग त्याला असं वाटलं की ज्ञानयोगाच्या तुलनेमध्ये कर्माला त्यांनी खालती गणलेलं आहे. अरे कर्म खालती आहेतच. कर्मयोग आणि सांख्ययोग किंवा ज्ञानयोग हे बिलकुल एकाच तोडीचे. दोघांपैकी एकाचं पालन केलं तरीसुद्धा जिथे ज्ञानयोगी पोहोचणार आहे तिथेच कर्मयोगी पोहोचणार आहे. स्वामीजींनी तर आपल्याला 4 योगाचं समन्वय सांगितलेलं आहे आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडावं म्हणून. तर इथे मी जे ठामपणे सांगू इच्छितो की भगवानांनी ज्ञानयोगाच्या तुलनेमध्ये कर्मयोगाला मुळीच कमी गणलेलं नाही. हां, सकाम कर्म जे की बंधनाचे कारण असतात त्याला एकदम तुच्छ मानलेलं आहे आणि ते तुच्छ आहेत सुद्धा. आतापर्यंतच्या आपल्या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल. आणि आता जो शेवटचा प्रश्न आहे की तरीसुद्धा तुम्ही मला कर्मामध्ये नियोजित का करता? अर्जुनाला काय वाटलं होतं की मुळात तो युद्ध करू इच्छित नव्हता. त्याला असं वाटलं की अरे हा ज्ञानमार्गाचा मार्ग सोपा आहे. कारण की कर्म करायला गेलो तर तिथे राग, द्वेष, संघर्ष आणि त्याचं कर्म तर भयानकच होतं, युद्धच होतं. राग, द्वेष, अहंकार, आणखी अशांती, या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आल्याच. आणि ते सगळ्या झंझटमध्ये पडण्यापेक्षा जर आपण सरळ ज्ञानयोगाचा मार्ग घेतला, जंगलात गेलो, श्रवण मनन निधिध्यासन केलं तर हे सगळेच प्रश्न आपण वाचून जाऊ आहे. पण भगवानांना हे माहिती होतं की याची पात्रता ज्ञानयोगाच्या मार्गावर चालण्याची नाही आहे. अर्जुन बिलकुल राजसिक मनुष्य आहे आणि ज्ञानयोगाच्या मार्गातून तो पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून त्याला म्हणतात की अरे सुरुवातीला कदाचित तुझ्या हातून कर्मयोग नाही घडणार, कर्म घडतील आहे, आसक्तीपूर्ण कर्म घडतील, पण घडू दे. पण सतत हे जे तू आसक्तीपूर्ण जरी कर्म तू केले, तुला अहंकार येईल, तुला राग येईल, द्वेष येईल, मत्सर तुझा होईल, अनेक प्रकारचे दुःख कसे तुला भोगावे लागतील. पण जर तुझ्या कर्माच्या मागे तू त्याला ईश्वर प्रेरित बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याच कर्माला कर्मयोगात परिवर्तित करण्याचा प्रयत्न जर केला तर हळूहळू तुला तुझे कर्म कर्मयोगामध्ये परिवर्तित करता येतील आणि तो आचरणात आणू शकत नाही. म्हणजे अर्जुन मोहापोटी त्या आपल्या कर्मापासून च्युत होऊ इच्छित होता. म्हणून सारखं सारखं भगवान म्हणतात युद्धस्व युद्धस्व युद्धस्व, तो तुझाच मार्ग आहे. एखाद्या मुलाने जर म्हटलं की मी पाण्यात, मला पोहायला शिकायचं आहे पण मी पाण्यात उतरणार नाही, शक्य आहे का कधी? एखाद्या मुलाने जर असं म्हटलं की मला पोहायला शिकायचं आहे पण मी पाण्यात नाही उतरणार, बरं हे तसंच झालं की मला कर्मयोगात आचरणात आणायचं आहे पण मी कर्म नाही करणार. अरे असं कसं शक्य आहे? सुरुवातीला कर्मयोग आचरणात आणण्याकरता आपले जे काही दोष आहेत ते सगळे आपल्याला चिकटतील, पण कर्मयोग आचरणात आणण्याकरता कर्म करावेच लागणार आहे. आणि जेव्हा त्या कर्माच्या चापटी आपल्यावरती पडतील आणि जेव्हा आपला विवेक जागृत होईल तेव्हा हळूहळू आपण आपला अहंकार, स्वार्थ, द्वेष, मत्सर आणि सगळ्या प्रकारचे द्वंद्व, लाभ, हानी, पाप, पुण्य याच्या वरती जसं जाऊ या गोष्टींच्या, तसं आपण कर्मयोगामध्ये, बुद्धियोगामध्ये स्थित होऊ. पहा, कर्मयोग म्हणजे नेमकं काय की कोणत्या ॲटिट्यूडनी आपण कर्म करत आहोत ते फार महत्त्वाचं आहे. पण त्याच्याकरता कर्म तर केले पाहिजे ना. कर्मच नाही करणार तर कर्मयोगामध्ये तुम्ही स्थापित कुठे होणार? भगवानाचं हेच तर म्हणणं आहे. म्हणून ते म्हणतात की तू ज्ञानयोगाच्या सध्या पातळीचं नाही आहे आणि मी काही ज्ञानयोगाला कर्मयोगापेक्षा श्रेष्ठ असं काही म्हटलेलं नाही आहे. सकाम कर्माची मी निंदा केलेली आहे.
तरीसुद्धा तुला कर्म केलेच पाहिजे. का? कारण की कर्मयोग हाच तुझा मार्ग आहे. हा केवढी एक मोठी भूमिका आणि किती सुंदर पद्धतीने भगवान मांडतात आणि स्पष्टपणे त्याला त्याची जाण करून देतात की ठीक आहे, कर्म करत म्हणजे कर्मयोगामध्ये प्रवेश करण्याच्या आधी कर्म करावेच लागतील आणि ते करत असताना आपल्याकडनं अनेक चुका होतील, होऊ देत. पण जर तुझं विवेक जागृत असेल तर तू हे सगळ्या म्हणजे लाभ हानी, मान अपमान, अहंकार, स्वार्थ, द्वेष, मत्सर या सगळ्यापासून तू वरती जसं जसं वरती जाणार तसं तसं तू कर्मयोगामध्ये स्थापित होणार. जसं जसं कर्मयोगामध्ये स्थापित होणार तशी तशी तुझी बुद्धी स्थितप्रज्ञ होणार आणि एक क्षण, एक दिवस असा येईल की तू पूर्णपणे त्या बुद्धियोगात, कर्मयोगात पूर्णपणे स्थिर तू होऊन जाशील. स्पष्टपणे भगवान त्याला असं त्यांना सांगतात. ह्याच बुद्धियोगाच्या संदर्भात अजून जर थोडंसं खोलात जर जायचं तर हे बुद्धियोग हे असं नाव का दिलं? पहा, याच्यात थोडंसं आपण खोलात जाण्याचा प्रयत्न करूया, कारण की आता आपल्याला पुढे कदाचित बुद्धियोग जरी हा नाव नाही आला तरी कर्मयोग हा नाव येणार आहे. आणि कर्मयोग नेमकं कशावर डिपेंड करत असतं तर आपल्या बुद्धीवर. आणि बुद्धी म्हणजे नेमकं काय? बुद्धी म्हणजे ज्ञान. पहा, बुद्धीचा एक अर्थ असतो इंटलेक्ट सुद्धा असतो, पण इथे इंटलेक्ट म्हणून त्याचा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे. इंटलेक्ट म्हणजे जी विचार करते, निर्णय घेते त्या अर्थाने नाही, ज्ञान या अर्थाने. मी 1-2 उदाहरणं घेऊ आणि आपल्याला बिलकुल स्पष्ट होऊन जाईल. थोडं लक्ष द्या. थोडं डोकं दुखवतो मी, पण होऊन जाईल. बुद्धियोग म्हणजे काय? म्हणजे जे बुद्धियोग किंवा कर्मयोग म्हणजे कोणत्या ॲटिट्यूडनी आपण कार्य करतो. बुद्धी म्हणा, ज्ञान म्हणा, बोध म्हणा, चेतना म्हणा, ही एकच गोष्ट आहे. आणि जी विचार करते ते इंटलेक्ट. काय अंतर आहे? तर उदाहरण तुमच्याकडे मी मांडू इच्छितो. मी पुरुष याची बुद्धी, याची चेतना मला सदा सर्वदा असते. मी जे काही कार्य करतो 24 तास किंवा आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये कोणत्या बोधाने केले ते सर्व कार्य मी पुरुष आहे. मी कुठेही जातो, बाहेर जातो, मठात सेवा करतो, जे काही करतो, प्रत्येक ठिकाणी मला हे आठवण द्यावी लागत नाही की तू पुरुष आहे, बरं तू पुरुष आहे. नाही, ते ज्ञान हे जन्मापासून मला आहे. हे ज्ञान मला जन्मापासून आहे. म्हणून प्रत्येक कार्य हे करत असताना मला हे लक्षात ठेवू लागत नाही की अरे आता मला तिकीट घ्यायला मी लाईनीत उभं आहे, तर ही लाईन पुरुषांची आहे आणि ही महिला लाईनीत उभा राहतो. झालं. म्हणजे जे बोध घेऊन आपण जगतो, ती बुद्धी, तो ज्ञान, ती चेतना, त्या अर्थाने बुद्धी वापरल्या जाते. पहा, फार सुंदर डिस्कशन होणार असं मला वाटतं. जी बुद्धी, जी चेतना, जे ज्ञान, जे बोध घेऊन आपण जगतो आणि त्याच्याकरता आपल्याला काही लक्षात ठेवावं लागत नाही. मी पुरुष आहे हे मला लक्षात ठेवावं लागत नाही. पण विचार केव्हा करावा लागतो? मला आज्ञा दिल्या गेली श्रद्धेय अध्यक्ष महाराजांनी की तुला ती वास्तू उभारायची आहे. आता वास्तू उभारायची आहे म्हणजे विचार आले. आर्किटेक्ट कोण, कॉर्पोरेशनच्या परमिशनचं काय, लोखंड कोणतं घ्यायचं, हे की हे, सिमेंट कोणत्या कंपनीचं घ्यायचं, विटा कशा घ्यायच्या, कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचा, म्हणजे उहापोह सुरू झाली. तर जेव्हा जिथे विचार सुरू होतो, लक्षात घ्या, त्याला म्हणतात इंटलेक्ट. आणि तिथे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं सारखं सारखं.
पण मी पुरुष आहे ही माझी चेतना आहे, माझा बुद्धी आहे, माझा तो काय म्हणतात त्याला एक बोध आहे, माझं ते ज्ञान आहे, आणि ते मला लक्षात ठेवावं लागत नाही. झोपेतून उठवलं किंवा झोपेतसुद्धा तो ज्ञान असतं. तर त्याला म्हणतात बुद्धी किंवा ज्ञान किंवा चेतना. आणि जी विचार करते त्याला म्हणतात इंटलेक्ट. आता याच विचाराला थोडंसं पुढे घेऊन जाऊ की आपल्या सर्वांना अजून एक बोध जे घेऊन आपण जगत असतो, आणि तो बोध म्हणजे मी जीव आहे. आता तुम्ही मला विचाराल की मी जीव आहे हा बोध आम्हाला तर कधी होत नाही. होतो की आपला स्वार्थीपणा, आपला हट्टीपणा, आपला द्वेष, आपला मत्सर ही कसली पावती आहे? आपल्या जीवत्वाची पावती आहे. आणि आपला हे द्वेष, मत्सर, काम, क्रोध, लोभ, मोह, आपला अज्ञान आपण सोडत नाही आहे. म्हणजेच काय, या सगळ्यांना घेऊन आपण जगत आहोत. आणि आपल्या बोधामध्ये हे बिलकुल इतके गुंतलेले आहेत की यांना सोडायला आपण तयार नाही आहोत. याचाच अर्थ काय की आपण जीव आहो या बोधाने आपण जगत आहोत. आता बुद्धियोगाची मजा बघा की जेव्हा आपण कोणतंही कार्य करतो तर कोणत्या बोधाने कार्य करतो? या क्षणी जीवबोधाने करतो. आणि बुद्धियोगामध्ये आणि म्हणजे कर्मयोगामध्ये किंवा बुद्धियोगामध्ये आणि साधारण कर्मामध्ये अंतर काय असतं की आपल्यामध्ये जे काही कर्म करतो ते आपण आज अजाणत्यापणाने जीवबोधाने करत आहोत. तो जीवबोध नाहीसा करून तिथे ईश्वरबोध बसवायचा आहे. हीच तर साधना आहे कर्मयोगाची. आपण जे प्रत्येक कर्म करत आहोत आत्ता ते जीवबोधाने करतोय. द्वेष आहे, मत्सर आहे, स्वार्थ आहे, अहंकार आहे, यश अपयशाची अपेक्षा आहे, आसक्ती आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या जीवबोधामुळे आहेत. आणि तो जीवबोध आपल्याला घालवायचा आहे. कार्य करत असताना आसक्ती नको, स्वार्थ नको, अहंकार नको, यश अपयशाची इच्छा नको, मान अपमान नको. हे सतत मनात ठेवून आपण जेव्हा सेवा कार्य किंवा कार्य करतो तर काय करतो की तो आपला जीवबोध त्याला नाहीसा करून त्याच्यामध्ये ईश्वरबोध बसवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि यालाच म्हणतात कर्मयोग, बुद्धियोग. म्हणजे आपली जी आज आपला जो ज्ञान आहे, आपला बोध आहे की मी जीव आहे, तो बोध घालवायचा आणि तिथे ईश्वरबोध किंवा आत्मबोध आणायचा. यालाच म्हणतात कर्मयोग किंवा बुद्धियोग. आणि त्याचा अभ्यास करता 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 एक क्षण असा येईल की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कार्य ही आपण ईश्वराचीच पूजा करत आहोत याचं आपल्याला बिलकुल याला म्हणतो की ते सहज होऊन जाईल. जसं आज मी पुरुष आहे म्हणून मी जगतो, जेव्हा माझा तो जीवबोध माझ्या ईश्वरीय बोध किंवा आत्मबोधाने पूर्णपणे पुसल्या जाईल आणि हा बदल इतका स्मूथ आणि इतका चांगला असतो की ते बदल केव्हा घडलं मला लक्षातच येणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा स्वामी विवेकानंद कायरो शहरमध्ये एक रात्री फिरता फिरता एका फार म्हणजे वाईट ठिकाणी पोहोचून गेले, त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्यासुद्धा होत्या आणि तिथे काही वाईट मुली वाईट चाळे करत उभ्या होत्या. मी त्याच्या तपशिलात जात नाही, अनेक वेळा सांगितलं आहे मी ते. आणि तिथे त्या मुलींना बघून बाकीच्या सर्व शिष्या या खूप डिस्टर्ब झाल्या त्यांच्या त्या भावभंगिमा बघून. पण स्वामीजी काहीतरी बोलत बोलत पुढे निघून गेले फुटफुटत. काहीतरी त्यांचा चर्चा सुरू होती. स्वामीजीचं लक्षच नाही त्या मुलींकडे. स्वामीजी ऐकत नाही म्हणून ते शिष्य मागेच उभा राहिला. आणि जेव्हा स्वामीजी पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मागे शिष्य नाही आहेत आणि पुढे बघितलं हा सगळा प्रकार सुरू आहे, तर त्यांच्या मनामध्ये घृणा नाही आली आणि ते त्यांच्या त्या सगळ्या स्त्रियांच्या पुढे जातात आणि त्यांची ती स्थिती बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. आणि त्या स्त्रियांना लक्षात येतं की अरे कोणत्या महापुरुषाला आपण प्रलोभित करत आहोत.
मी ही घटना का सांगतोय की जेव्हा जीवबोध निघून जातो आणि तिथे ईश्वरीय बोध स्थापित होतो तेव्हा सगळ्यात दूर आपण ईश्वर बघत असतो. ठाकूरांचं काय झालं? कधी कोणामध्ये दोष बघू शकत नव्हते. का? कारण की तो जीवबोध निघून गेलेला आहे. अर्थात आता आपल्याला तो कर्मयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आणायचा आहे. तो ज्ञानयोगाच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतो, तो राजयोगाच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतो आणि तो भक्तियोगाच्या माध्यमातून सुद्धा येऊ शकतो. म्हणजेच काय, आपला जीवबोध जो आहे तो घालवायचा आहे आणि त्यालाच म्हणतात बुद्धियोग. म्हणजे कर्म करून जर केलं तर ते बुद्धियोग आहे. म्हणजे काय बुद्धियोग? म्हणजे आता काय की आपला जीवबोध ईश्वरबोधाने बदलायचा, आत्मबोधाने बदलायचा आणि कार्य करत असताना मी आत्मा आहे किंवा ईश्वर आहे आणि मी कोणाची सेवा करत आहे? मी ईश्वराचीच सेवा करत आहे. हा बोध जेव्हा, म्हणजे आत्ता आपल्याला काय सारखा आठवण करून घ्यावी लागते की अरे मला ईश्वरबोधाने सेवा करायची आहे, अरे मला ईश्वरबोधाने सेवा करायची आहे, अरे राग करू नको, अरे स्वार्थ पुढे येऊ देऊ नको, अरे मानपांची चिंता कशाला करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवून तसं वागावं लागतं. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये बुद्धियोग म्हणजे जेव्हा आपण आत्मतत्वामध्ये स्थिर होऊन जाऊ तेव्हा हे लक्षात घ्यावं लागणार नाही, ते सहज होऊन जाईल, अत्यंत सहज होऊन जाईल. जसं मी पुरुष आहे हे मला लक्षात ठेवावं लागत नाही. ज्या दिवशी आत्मसाक्षात्कार घडेल बुद्धियोगाच्या माध्यमातून तर मी आत्मा आहे हे मला लक्षात ठेवावं लागणार नाही, सहज घडून जाईल. या संदर्भामध्ये एक फारच सुंदर एक घटना ध्यानात येत आहे. अतिशय सुंदर आणि आत्ताच डिसेंबर 2020चं वेदांत केसरी हा स्पेशल एक इश्यू असतो, म्हणजे ॲन्युअल नंबर ज्याला म्हणतो, आणि त्याच्यामध्ये त्याची थीम अतिशय सुंदर आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की ती ज्यांच्याकडे नसेल तर ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा आणि वाचा. थीम काय? लेसन्स फ्रॉम स्वामीज. आपल्या संघाचे जे थोर महापुरुष साधू झाले आहेत त्यांच्या जीवनातल्या फार छोट्या पण फार इन्स्पायरिंग गोष्ट आहेत. त्यातली एक गोष्ट मला फारच भावली आणि ती गोष्ट मी ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना ऐकलेली आहे आणि त्याची पुनरावृत्ती झाली म्हणून ज्याला मला जास्त भावली आणि योगाने ती कर्मयोगाशीच निगडीत आहे म्हणून मी त्याची इथे तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. स्वामी अनामयानंदजी महाराज नावाचे एक स्वामीजी होते, आता ते ब्रह्मलीन झालेले आहेत. अखंडानंदजी महाराजांचे शिष्य. पश्चिम बंगालमध्ये सारगाछी नावाचं एक छोटंसं एका खेड्यातलं एक आपलं सेंटर, तिथे हे पदस्थ होते. एक ब्रह्मचारी, त्यावेळेस जवळपास 1970ची घटना आहे, एक ब्रह्मचारी तिथे जॉईन होतो त्या सेंटरला आणि एक असं सुंदर छोटंसं मॉन्क्स क्वार्टरच्या समोर एक छोटंसं अंगण आणि हे अनामयानंदजी ज्यांचं वय त्यावेळेस जवळपास 75 एक असेल, त्यांचा नियम होता की दर रविवारी ती दंडा लावलेली झाडू असते, कारण की तिथे झाडे झोडपे भरपूर होते, ते दंडा घेऊन आणि ते संपूर्ण अंगण स्वच्छ करायचं, कारण की पानं वगैरे पडायचे, रोज ते करू शकत नव्हते आणि त्या आश्रमाचे ते अध्यक्षसुद्धा होते. आता या नवागत ब्रह्मचाऱ्यांनी जेव्हा पहिल्यांदा बघितलं की अरे महाराज स्वतः हे सगळं करत आहेत, तर ते धावत गेले आणि त्यांच्याकडनं तो झाडू हिसकण्याचा प्रयत्न केला की नाही महाराज, तुम्ही इतके वरिष्ठ आहात, तुम्ही हे म्हणजे माझ्याकरता योग्य नाही आहे, मी बघतोय की तुम्ही हे करत आहात, हे मला द्या, मी करतो. त्या महाराजांनी तो झाडू घट्ट पकडला आणि दिला नाही. म्हणे मी तुला का देऊ हा झाडू? म्हणे महाराज तुम्ही वरिष्ठ आहात, मी कनिष्ठ आहे, हे माझं कर्तव्य आहे. तो म्हणे कर्तव्य वगैरे तू सगळं सोड. त्यांनी एक उलट प्रश्न विचारला. घटनेकडे लक्ष द्या बरं, फार मोठा एक मेसेज या घटनेच्या मागे. त्यांनी विचारलं की का रे,
जर मी उद्या ठाकूरांची पूजा करायला मंदिरात बसलो तर तिथे येऊन तू मला उठवशील का, की उठा उठा, तुम्ही इतके सिनियर आहात, पूजा नाही करायची, मी करतो? ब्रह्मचारी महाराजांनी प्रामाणिक उत्तर दिलं की नाही महाराज, मंदिरात मी तुम्हाला कसं उठवणार? तर जर मंदिरातनं तू मला उठवणार नाही तर माझ्या हातात झाडू तू का घेतोय? अरे ही सुद्धा मी ठाकूरांची पूजा करतच आहे. वर्क इज वर्शिप फॉर मी. आणि माझ्या ठाकूरांची सेवा करण्यापासून तू मला अडवू शकत नाही. वंडरफुल, वंडरफुल. ही घटना एक पावती आहे की त्या महाराजांनी आपल्या आयुष्यभर माझी प्रत्येक कर्म ही ठाकूरांची सेवा आहे. म्हणून ते काय म्हणतात की जर मी मंदिरात पूजा करायला बसलो तर तू मला तिथून उठवशील का, असं ते का विचारतात? कारण की नवागत ब्रह्मचारी, आता तेही फार मोठे सिनियर साधू झालेले आहेत, त्यावेळेसचे ते ब्रह्मचारी आमचे प्रिन्सिपल होते ट्रेनिंग सेंटरमध्ये. तर म्हणजे ही समजूत असते ना की अरे मंदिरात जे काम करतो ती ठाकूरांची सेवा आणि दुसरं काही करतोय म्हणजे ते काय कर्म. हा भेद असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम असतात. तर त्या महाराजांनी काय म्हटलं की पहा, जसं तुम्हाला मंदिरातून उठवू शकण्याची तुझी इच्छा नाही, तसं हे सुद्धा मी ठाकूरांची सेवाच करत आहे आणि तू मला ठाकूरांची सेवा करण्यापासून तुम्हाला च्युत करू शकत नाही, तुम्हाला अडवू शकत नाही आणि मी हेच करणार. आणि तुला सुद्धा ठाकूरांची सेवा करायची असेल या रूपाने तर दुसरी झाडू घे आणि तू सुद्धा कर, माझा ऑब्जेक्शन नाही आहे. दिस इज कॉल्ड कर्मयोग. याला म्हणतात कर्मयोग. म्हणजे काय? कर्माला महत्त्व नाही आहे, कर्माच्या मागच्या ॲटिट्यूडला महत्त्व आहे. कोणत्या बुद्धीनी, कोणत्या चेतनेनी, कोणत्या भावनेनी आपण ते कार्य करत आहोत त्यातून आपली आध्यात्मिक प्रगती ही ठरलेली असते. तर या श्लोकाच्या संदर्भात जे मुख्य सांगायचं की अर्जुनाने जे 3 कन्फ्युजन सांगितले, एक की भगवान तुम्ही ज्ञान योगाला कर्मापेक्षा श्रेष्ठ ठरवलेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे एकदम एकाच तोडीचे आहेत. ज्ञानयोगाचं पालन करून जिथे पोहोचू तिथे कर्मयोगाच्या पालनाने तिथेच पोहोचणार आहोत. दुसरं की भगवान तुम्ही कर्माची निंदा केलेली आहे, अवहेलना केलेली आहे, ते एकदम सत्य आहे. कारण की सकाम कर्म याची निंदा झालीच पाहिजे. साधकाने सकाम कर्म करूच नाही. आणि तिसरा प्रश्न की मग असं असून तुम्ही मला कर्मामध्ये का नियोजित करत आहात, घोर कर्मामध्ये का नियोजित करत आहात? तर की ज्ञानयोगाची सध्या तरी तुझी पातळी नाही आहे, कारण की तू मोहग्रस्त झालेला आहे आणि कर्माचा आरंभ न केल्याशिवाय तू कर्मयोगामध्ये स्थापित होऊ शकत नाही. तुला पोहायला शिकायचं असेल तर तुला उडी मारावीच लागेल, नाका तोंडात पाणी जाईल, जाऊ दे. कर्म करत असताना अहंकार, स्वार्थ, मान अपमान, यश अपयशाची इच्छा हे सगळं होणार, होऊ दे. पण जेव्हा तू आपली बुद्धी म्हणजे आपला बोध, आपलं ज्ञान ठीक करशील तर हळूहळू या सगळ्या गोष्टींवरती मात करून तू बुद्धियोगात किंवा कर्मयोगामध्ये स्थापित होशील. हा श्लोक इथे पूर्ण होत आहे. अजून काही याचे पॉईंट्स आहेत, ते आपण आता पुढच्या वर्गामध्ये म्हणजे सोमवारी त्याच्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. उद्या शनिवार माताजींवरती नेहमीसारखं आपण चर्चा करणार आहोतच. 5:45 ते 6:15. आपल्यापैकी ज्या लोकांना आवड आणि सवड असेल ते नक्कीच ती शृंखला ऐकू शकता. आणि नाहीतर सोमवारी आपली पुन्हा एकदा भेट होईलच अशी आशा मनात ठेवून मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.
श्रीरामकृष्णार्पणमस्तु.